तुम्हाला मुलं वगैरे किती आहेत काय? मला 2 मुलं आणि 2 2 मुली. मुलं पण इथेच मदत करतात व्यवसायात. त्यांचं काय शिक्षण वगैरे? एक 12वी होऊन मला मदत केली बरं, त्यांनी मोठ्याने. हा हा. आणि जे 2 नंबरचा आहे त्याला बीटेक मध्ये फूड टेक्नॉलॉजी केलं नाशिकला, बर बर. के वाघ. के वाघ कॉलेज. त्याच्यानंतर पुण्याला मिटकॉनला ABM केलं, बर बर. त्याला गोल्ड मेडल भेटलं. तिकडं प्लेसमेंट बी झाली. बर. जाऊन नाही दे. व्यवसायामुळे. सुनबाई आहे ना, हा. ती मेडिकलचं चांगलं कोणतं आहे, डी का बी? काय? मेडिकल हा. चांगलं कोणतं आहे, डी का बी? बी फार्मसी. बी फार्मसी झालेली. बरं. ती तेलकोत होती लग्नाच्या आधी. टेल्को कंपनी. हा. बर. त्या डिपार्टमेंटला 4-6 महिने झाले. त्याला म्हणलं इथं काम करावं लागेल. त्यांनी मान्य केलं का? हा मग हा. मग करते पडलेलं काम असं. हा बरोबर. पण जुने गिराईक आहेत सगळे. हा, रिपीट. आणि ते 10 लोकांना सांगा त्यानं. हा बरोबर आहे. त्यांनीच प्रचार जास्त होतो. काल एक परभणीचं हा टुरिस्ट गाडी होती. हा ते ड्रायव्हर एका SP सर्व्हिसला होते. हा. ते पुण्याला जाता येता इथं जेवायचे. बर. त्यांना ती भाडं लागलं. मग ते म्हणले जेवण करायचे. हा, तर हा. ते म्हणले मी एकच ठिकाणी जेवतो, तर तुम्हाला आवडत का नाही माहित नाही. बर. मग ती आली गाडी गर्दीतच. हा हा. 10 लोक होते. ते जेवलं ना, इतकं खुश झालं ना ते. हा हा. ते म्हणलं बाबा, म्हणजे बाबा जसंच नाही का आपला जसा तुमचा उद्योग म्हणून व्यवसाय नाही, बरोबर. असं खुश झालेलं आहे. 15-20 मिनिटं गप्पा मारल्या मी. म्हणजे अशी एक घटना सांगितली मग अशी की एक जणाची पत्नी कुठंच जेवण करत नव्हती. ती फक्त एकदा काय इथं परत सांगा आम्हाला. एक संभाजीनगरचं माझं गिराईक आहे. हा हा. तर त्यांची मिसेस हा. म्हणजे आतापर्यंत त्याला आठवत नाही. त्यांनी सांगितलं मला आठवत नाही, बाहेर जेवली नाही. बाहेर कुठंच जेवले नाही हॉटेलला वगैरे. हा. तर ती इथं जेवली म्हणला, तर ती आता घरून निघल्यावर सांगते आपल्याला फलके फार्मला जेवायचं. तर त्यांनी मला सांगितलं मामा ही आतापर्यंत कुठं जेवली नाही, तू जेवली ना, तू समुद्रावर हॉटेल टाक तुझं चालेल. तुम्हाला सांगितलं. हा. बाई कुठंच जेवली नाही. हा. बरोबर आहे. याच्यात काय होतं, वागण्या बोलण्यात पण फरक पडतो ना. आलेल्या गिरायकाला आपण आपुलकीनं बोललो की गिरायक. आणि एक सांगू का, समजा आता प्रवासी आहेत, घरून डबा आणला, बरोबर. बिचारी गाडी उभी करते, याच्या कोणी इथं विचारतं बा मामा आमच्याकडे डबे आहेत, जेवलं तर चालेल. काय फरक पडतो, बस टेबल खाली असले टेबलवर असं ते चटई घ्या बसा, तुमचं तुम्ही खा. बरोबर. काही नाही घेतलं तरी तरी चालेल. नाही काय. लोक काय करते, हिडीस फुडीस करते. बरोबर. काही नाही, तर बोर्ड लावले बाहेरचं अलाउड नाही. बरोबर. त्यांनी काय होतं, त्यांच्या मनात आपण बसतो. बरोबर आहे. खरंय. समजा आज डबा आणला, ते कधी तरी बिगर डब्याचे येणार आहे. बरोबर आहे. खरंय. त्यावेळेस थांबणार. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या मनातूनही नाही राहू तिथं जेवायचं. बरोबर आहे. हे असं फायदा होतो ना. खरंय खरंय. आणि समजा एक दिवसाचं बघून काय करायचं. बरोबर आहे. शेजारी पण चांगलं गिरायक आहे. नॉनव्हेजचं बऱ्यापैकी तिकडे जातो. 3 आहेत ना सलग? 4. गाडी आलं की या 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 या. नाही, ते आहेत थांबलेले 2 जण तिथे. मला लाचारी आवडतच नाही. याच्या आईला आपला ब्रँड तयार करायचा, लोक आपापले. खरंय. बरोबर आहे. बरोबर आहे का, काय बोलायचं. बरोबर. मी फळाचा धंदा केला ना, आज वेगळं आहे का, मी बांधलेलं घेऊन जात्या. बरोबर. बांधलेलं घेऊन जात्या, बघत नाही त्यात घाण आहे का, खराब आहे का, चांगलं आहे. बरोबर आहे. क्वालिटीज मटेरियल आहे ना सगळं. म्हटले ना त्या आंब्याला डाग पडला, यावेळेस आंबे पण नाही मी नाही. सकाळीच नाही म्हणलं की सकाळी बाबा मी इथून 1.5 टन वाटाणा. हा, एका दिवसात 10-15 लेबर लावून 1.5 टन वाटाणा तोडून संध्याकाळी 8 वाजता पुण्याला जाणे. बरोबर. पुन्हा सकाळी 7-7:30 वाजेपर्यंत इथं रिटर्न यायचं. रिटर्न. त्याच्या आडतदारांच्या वगैरे आधी सगळं विकून यायचं. हा, ते आपलं भाव भरायचं. किती वर्ष ही शेड्यूल होतं तुमचं? पहिलं समजा शेतीच होती ना. शेती चांगली. मी वाटाणा 10-20 लाख रुपये कमावले. वाटाणा फक्त वाटाण्यात? बापरे. कांद्याचं रोप म्हणजे ज्याला घ्यायचं नाही त्याला बी घेऊशी वाटायचं. करू करा. तसं कपड्याच्या दुकानात गेलं ना आपण, जरूरत नसताना माणूस काही बी घेत, तसं व्हायचं.
वाटाणा, कांदा, आंबे, सीताफळ, चिक्कू. आज बी समजा चिक्कूचं इतकं ब्रँड झालं ना माझं. हा. समजा गाडी जर मुंबई नगरला येणारी असते बरोबर. संध्याकाळी तुम्ही तिकडे जाणार आहे ना, मग आपल्याला चिक्कू तिथून आणा. बरोबर. हे झाडाला आहे की चिक्कू सगळं? आता हा. संपलं, सीजन संपला. एवढीच बाग आहे आपली का अजून पलीकडे कुठे? आंबा आहे ना तिकडे नाही 200. चिक्कूची नाही एवढी नाही, झाडाची वाढ वेगळीच आहे जरा, म्हणजे असे आपले नॉर्मल चिक्कू एवढे वाढत नाहीत. नाही वाढत आहे. मग 40, 38, 39 वर्ष झाली. हा का? आता याला किती वर्ष झालेली 39 वर्ष झाली. ह्या झाडांना? 39 वर्ष. कारण याला लाईफ 150 वर्ष. बरोबर आहे, म्हणजे अजून 100 वर्ष ही झाडं राहणार आहेत. बरोबर आहे. तुमचे मुलं नातू सगळे मग रमून गेले याच्यात. आई वडील तुमचे? आई वडील 2016ला वारले. अच्छा. आई 20 ला वारले. ते काय शेतीच करायचे दोघं पण? शेतीच करते. बरोबर. तुम्हाला भाऊ बहीण? एक बहीण आहे. मी तुम्ही एकुलते एकच आहे. ते दुकानदार आहे त्यांच्याबद्दल आपण मागाशी घेतलं होतं. हे कशा दुकान आहेत नेमकी? आता हे जे दुकान आहे हा, ना, हा. हे लहान मुलाची खेळणी, हा हा हा. असे काही शोपीस बरोबर. किंवा पोळपट, लाटणे, हा हा हा. म्हणजे घरातल्या सांसारिक वस्तू आहेत. हा बरोबर. याचं दुकान आहे. ते गृह उद्योगाचं बचत गटाचं हा, वगैरे. बचत गटाचं. त्याच्या पाठीमागं एक दिसतंय. ते चक्कीवाला आहे. बरोबर. हे जे कंपनीचं दुकान आहे. अच्छा. म्हणजे कार फ्रेशनर, हा, हा, हा. फ्रेशनर, कंपनी ते डायरेक्ट ग्राहक. अत्तर, हम्म. अगरबत्ती. तर आज आपण फलके मामांबरोबर नक्कीच दिलखुलास गप्पा मारलेल्या आहेत. ज्याप्रमाणे आपल्या दिलखुलास चॅनलची टॅगलाईन आहे दिल से खुलके, त्याप्रमाणे त्यांनी अगदी खुलके आणि दिल से आपल्यासोबत गप्पा मारल्यात. त्याबद्दल मामांचं आपल्या दिलखुलास टॉक्स चॅनलच्या वतीनं आणि मामांशी गप्पा मारून मला तर नक्कीच आनंद मिळाला आहे. तोच आनंद आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मिळणार आहे याची मला खात्री आहे. आज आपल्या बरोबर संवाद साधल्याबद्दल फलके फार्मचे मालक शिवाजी फलके यांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. अरे थांबा, या ठिकाणी काही ग्राहक उत्स्फूर्तपणे त्यांच्या प्रतिक्रिया देऊ इच्छित आहेत. ऐकून घेऊयात काय म्हणतायत. आज आपल्या फलके फार्म हाऊसला काही लोक आलेत ग्राहक जेवणासाठी खास. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. तर तुम्ही फलके फार्म हाऊसला पहिल्यांदाच आलात की याच्या पहिले देखील आलेला आहात कधी? पुष्कळला आलो. तुम्ही पहिल्यांदा आलात? काही पहिल्यांदा आले आणि काही पुष्कळ वेळा. म्हणजे खूप वेळा पण आलाय. हो. तर असं काय इथं विशेष तुम्हाला वाटलं की तुम्ही इथं पुन्हा येत आहेत? मासवडी आणि भाकरी. मासवडी आणि भाकरी. तुम्ही सगळे कुठून आलेला आहेत म्हणजे? अच्छा, तुम्ही कुठून आलाय? औरंगाबाद, तुम्ही? पुणा, तुम्ही? अहिल्यानगर. भोपाल. अरे बापरे, भोपाळ म्हणजे आउट ऑफ स्टेट देखील कस्टमर या ठिकाणी आहे. म्हणजे आमची मुलगीचे आमच्या घरचे मेंबर सगळे एकाच अच्छा. माहेरी आलो आम्ही. समर वॅकेशन साठी तुम्ही सगळे आलात आणि इकडे सुट्टीला आलात. आलेत, सुट्टीला अच्छा, आलेत. अच्छा. आम्ही खूप नाव ऐकलं होतं. प्लस ग्रीनरी खूप आहे तुमच्याकडे. अच्छा. Natural. पर्यावरण वगैरे खूप छान आहे. फिरायला सर्वात बेस्ट प्लेस. हा. वा. वगैरे सगळे येऊन गेले ते म्हणजे बर. खूप छान आहे, चला म्हणून आम्हाला पण घेऊन आले. अगदी अगदी. म्हणजे आम्हाला येऊन वाटलं की हिंदी में पैसा बोलेंगे, वसूल. हमको पैसा लगा कि वसूल. यहाँ आके की पैसा वसूल है. तर यांची खूप बोलकी प्रतिक्रिया आहे. त्यांनी सांगितलं की इथं आलं म्हणजे मला वाटलं की पैसा वसूल. तर आज तुम्ही जेवण केलं की अजून करायचंय? करायचं आत्ताच आलोय, तुम्ही सगळे आत्ताच आलोय. काय प्लॅन बनवून आलात की नेमकं आज काय खायचंय तुम्ही? काय ट्राय करणार मेन मासवडी. महाराष्ट्रीयन. मासवडी म्हटल्यावर काय मतलब सबको लगेगा कि हम नॉन वेजिटेरियन है तो मासवड़ी का स्पेशल भी आप बताएं. बरोबर. मासवाड़ी का मतलब क्या है हाँ. वहाँ का एग्जैक्टली मासवड़ी, वो आप ऐसा हमारा है कि वो एक बार एक्सप्लेन करें, क्योंकि जब वो- हमने फर्स्ट टाइम सुना या. तो हमको लगा कि वो नॉन Non-veg वेज तो नाही नहीं नाही, मासवडी तो प्युअर व्हेज आयटम आहे. हाँ. या ना, यांना ओळखता का तुम्ही? हे या हॉटेलचे मालक आहेत शिवाजी फलके. त्यांना असं विचारायचंय की मासवडी नेमकं काय पदार्थ आहे? आम्हाला वाटलं की हा नॉन व्हेज पदार्थ आहे. पुढे या. तुम्ही त्यांना हे दुकान आहे ना. मासवडी हा पदार्थ प्युअर व्हेज आहे. बरोबर आहे. ते पुढे या थोडं. तीळ, खोबरं, हावरी, गावरान लसण त्याचा मसाला करून तयार केलेला असतो. व असं मासवडी म्हणल्यानंतर असं वाटतं का नॉन व्हेज आहे. हा, तसं नाही. त्याचं नाव तसं आहे ना, विदर्भात याला मासवडीला पाटवडी रस्सा म्हणतात. पाटवडी. आम्ही घरी मग करतो ना, ते पाटवडे असतात. हा. त्यांनी तुम्हाला सांगितलंच आहे मासवडी काय, आणि तुम्ही सगळे खूप एक्साइट आहात की मासवडी खाण्यासाठी, आणि तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. धन्यवाद. मतलब हमने बोला है, हमने अभी तक खाया भी नहीं है कुछ भी, आज फर्स्ट पर हम उसके पहले इतने मतलब खुश हो गए
ये सब हमें देख के ये सब देखकर ही ग्रीनरी हमने अब तक टेस्ट भी नहीं किया। उसके पहले हम एकदम ऐसे थे कि यार मजा आ गया, आके एकदम सही ये हो सब गया। आपकी मम्मी लोग वगैरह है क्या ये? हाँ। तो ये आपको क्या बोल के लेके आई इधर? कि खाना अच्छा है और मेन इसकी ग्रीनरी अच्छी है, एनवायरनमेंट अच्छा है। और ऐसे जाके थोड़ा एंजॉय कर सकते हैं, सिर्फ खाना नहीं खाना है तो थोड़ा गर्मी एंजॉय में बाहर निकलने की इच्छा Family नहीं होगी, time यहाँ मिल देख के जाएगा। खुश हो गए। चलो, आपने सबने बहुत अच्छी बात की, इसलिए आप सबका बहुत बहुत शुक्रिया। थैंक यू, थैंक यू।